तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण निघालो आहे राजगड किल्ल्यावर। तर हा ब्लॉग राजगड किल्ल्याचा असणार आहे। तर सकाळचे 4 वाजलेत, तर आम्ही निघालो आता। एक NS आहे आणि एक बुलेट आहे। तर 2 गाड्या घेऊन बाईकवर चाललो आहे पुणे टू राजगड। तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रवास आणि राजगड हा किल्ला कसा आहे ते सगळं दाखवणार आहे। तर ब्लॉग नक्की पहा, कसा वाटतं ते कमेंटमध्ये सांगा। चला तर मित्रांनो, सकाळची एवढं गार लागतं ना, एवढी थंडी आहे ना सकाळी। एवढं आत्ता लागत नाही आहे, कारण आता सिटीमध्ये जसं जसं मोकळ्या रस्त्यावर जाऊ ना, लय थंडी लागणार आहे आपल्याला। त्यामुळं आम्ही फुल बंदोबस्त करून चाललो आहे थंडीचा। हँडग्लोव्ज विंडोज सगळं, हेल्मेट वेल्मेट। आता मी ब्लॉगिंगसाठी हेल्मेट काढले ना, तर आम्ही दोघांनी पण हेल्मेट घातले। काही थंडी काहीच लागत नाही हेल्मेटमध्ये। आणि तुमचं ब्लॉगिंग करायचं खास मी हँडग्लोव्ज काढले हातात। तुम्ही ब्लॉग नक्की पहा सगळा। आपण धायरीतनं निघालो आहे रायगडला जायला। तर धायरी ते रायगड कसा रोड आहे आणि किती तास लागतात जायला, हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार आहे। तुम्ही काळजी करू नका। तर आपण आता हायवेनं जाणार आहे, एक्सप्रेस हायवेनं, सातारा रोड डायरेक्ट हायवेच घेणार आहे। कारण हायवेने उलट जवळ पण पडेल आणि काही टेन्शन पण नाही, आरामात जायचं हळूहळू। आम्ही आता हायवेला लागलो आहे। थोड्याच वेळात कात्रज भोपळा येणार आहे। हायवे असा आहे, आता तरी कोण नाही सकाळच्या 4:30ला, फक्त ट्रक आहे, गाड्याचं नाहीच आहे। कात्रज डनेट तर आलोय भोपळ्यामध्ये मित्रांनो। आता बुलेटचा आवाज ऐकू शकता, कसला इको होतो आतमध्ये। मित्रांनो, आता आपण पेट्रोल भरायला थांबलो इकडं। आता आम्ही इथं बाटलीत चहा भरणार आहे आणि चहा गडावर घेऊन जाणार आहे, गडावर प्यायला मस्तपैकी थंडीत गरम चहा। तिथं मागच चहाचं दुकान आहे। इकडनं मिल्टन आणलंय घरनं त्या खास चहासाठी। तर मिल्टनमध्ये चहा भरायचा आणि आता पण एक पितो, कारण थंडी वाजती म्हणून आता एक पितो। कारण आम्ही सगळे आता चहा पितोय, कुंदन चहा, कुंदाचा चहा, एकदम कडक चहा। आदित्य सुदर्शनचा फेवरेट, आदित्यचा फेवरेट चहा आहे, कुंदाचा चहा फेवरेट। डेंजर घाट आहे ना, आजूबाजू काही दिसत नाहीये, बाकी फाटते मित्रांनो गाडी चालवायला। फक्त आमच्या 2च गाड्यात बहुतेक या घाटांवर। असली डेंजर फाटते, लय डेंजर। अरे फ्लॅट भर का मला पुढचं। मित्रांनो, आपण आलोय ह्याच्यापाशी, गडापाशी आलोय। 3 किलोमीटर लांब आहेत ना फक्त। तुम्हाला आता मस्त एक गोप्रो सारखा शूट देतो मी, कसं वाटते तो सांगा फक्त। कारण पहिल्यांदा लावलंय मी ते, आणि आधीच्या ब्लॉगमध्ये लावलं होतं, पण ते आता दुसरं मोठं गाड आणलंय, त्यामुळं मला अंदाज नाही आहे ते कसं लावायचं म्हणून। तर तुम्हाला कशी फोटेज भेटते ती माहीत नाही मला, आणि माझा आवाज पण क्लिअर येतोय का नाही, का हवेचा आवाज येतोय। पण तुम्ही आता मस्त एन्जॉय करा। यासाठी आम्हाला आता हे सेट करायला 1 तास लागला इथं। मस्त रोड एक कडकमध्ये। तुम्हाला फोटो क्वालिटी कशी येते, व्हिडिओ क्वालिटी कशी येते कडकमध्ये, नुसतं धुकं तो आहे बहुतेक राजगड, दिसतोय का तुम्हाला? आपली बुलेट मस्तपैकी बॅक फायर फोडती नुसती राप राप।
ऐका बॅक फायर बुलेटची. तर असा रोड आहे नुसता मित्रांनो, सेम. आणि नुसती खडी, मध्ये मध्ये चांगला आहे, मध्ये मध्ये खडी. हॅलो, आत्ता उजेड दिसलाय मित्रांनो, तर नुसता अंधार काळोख. फुल फाटत होते मित्रांनो, फुल फाटत होते. थंडी तर लय बेकार आहे या साईडला, तर लय बेकार थंडी आहे मित्रांनो, लय लय बेकार थंडी या साईडला. आता मी काच नाही लावली कारण तुम्हाला आवाज येणार नाही माझा, अंधुक अंधुक आवाज येईल, त्यामुळे मी काच उघड ठेवली. माझं अख्खं तोंड गाड पडले. आणि जर मास्क लावलं तर तुम्हाला आवाज माझा येणार नाही नीट. त्यासाठी मग ब्लॉगिंग करण्यासाठी हे करावं लागतं मित्रांनो. तर आपली NS माग आहे आपल्या, आणि आपण पुढे चाललोय. डॉगेज भाई चाललेत पुढनं. डॉगेज भाई रस्ता दाखवतात होते का आपल्याला. 2-2 डॉगेश आहेत. सरका डॉगेश. शूट करतो मित्रांनो, म्हणजे कमीत कमी वर्ष झाला असेल मी ब्लॉगच नाही बनवला. मागच्या गणपतीत ब्लॉग बनवला डायरेक्ट मी आत्ता बनवतो, कारण कुठं जातच नाही मित्रांनो बाहेर जास्त. आता 11वी 12वी की, त्यामुळं कुठं जातच येत नाही बाहेर जास्त. गेलो तर मग करू 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 म्हणतो, आणि मग काय होत नाही. करू करू म्हणलं की करताच येत नाही ब्लॉग, त्यामुळं. पण आता मी ठरवलं होतं रायगडला जाताना तुम्हाला आमची जर्नी कशी होती ते दाखवायचीच म्हणजे दाखवायची. त्यासाठी मी नवीन गोप्रो माउंट घेतो. पण गोप्रो तर त्याला लावला नाही, मोबाईल माउंट आहे म्हणा. हेल्मेट लावलं, मोबाईलला हेल्मेट लावलं आहे, हेल्मेटला मोबाईल लावला सॉरी. तर थंडीने जीप पळती. मला व्ह्यू कसा येतोय मित्रांनो, तो येताना मध्ये घाट लागला ना गाव संपल्यानंतर, तो घाट तर लय डेंजर होता. हे बघा, हे चढावर थांबवलं की मग करायचं काय. रिक्षा चढत नाही बहुतेक त्यांची, रिक्षा चढत नाही. पण आपली कशी बुलेट 350 सुम की ना आपण वर सुम 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 सुम. तर गावात ना आपण वर चाललोय. मोबाईल माउंट लूज झालं होतं म्हणून थोडं थांबलो होतो. चला आता वर झालं. आता आपली NS पुढं आली, NS पुढं आली आपली. मोबाईल माउंट लूज झालं आता बरं झालं वाटलं. आता माझा मोबाईल आता काम 25 झालं असतं मोबाईलचं काम 25. जर मोबाईल पडला तर मला राजगडला झोपायला लागेल, घरी तर मला घेणार नाही. इकडंच बंदोबस्त करायला लागेल आजूबाजूला कुठं तरी. मला मोबाईल नवीन भेटत नसतोय, जुन्या मोबाईलवर मला ब्लॉक करावं लागते. जर ब्लॉक पडला, फोन पडला तर पडेचा फूल मला वाटते पडला, पण नाही पडणार. ते लूज होते मित्रांनो बहुतेक, त्याने आम्हाला खराब माल चिपकवलेला दिसतो. वाव वाव, जस्ट इथं पण पिंपरी आहे मित्रांनो. आपण पण पिंपरी चिंचवडमधनं झालो. इथं पण पिंपरी. हा कसा बघतोय. आर्यन कदम
गावातली लोक बाहेर येत होते. आता मागाशी अख्खा रोड सुनचा काही दिसत नाही. करा एक्सरसाइज बाबा. असं वाटतं पुढचा ब्लॉग मित्रांनो तुळापूरचा येईल. आम्ही तुळापूरला जाऊ. संभाजी महाराजांची समाधी आहे तिथं तुळापूरला. तिकडं जाऊ. पुढचा ब्लॉग मला वाटतं त्याचा येईल. काय राहता पुढच्या ब्लॉगला तुळापूरला जाऊ आपण. तुळापूर करू मस्तपैकी. बघा रोड बघा. एकतर आमचा टायर गोटू झाला आहे. आम्हाला हळूहळू जावं लागतं. आता मग सर्व मित्र पायथ्याशी आलोय आपण. एवढे खड्डे बिड्डे बघून आपण आता पायथ्याशी आलोय. कडक मध्ये पायथ्याशी आलोय आपण. थंडी गाठायचं. बस वाला आम्हाला मारतो काय. गाडी कुठं पार्क करायची. बापरे हे इथं तिकीट घेणारे होते. तिकीट घेणार दिसतात तिथे 50 रुपये. कसा आपला आवाज गाड्यांचा आवाज कसा आहे. कडक इथे ए यार इथंच कुठं चालला. यांच्या मागे कुठं चालला. चला मित्रांनो तर वरती जाताना तुम्हाला भेटतो. मित्रांनो आपलं ट्रॅकिंग सुरू झालं. आता आपण आता गड चढायला घेतलाय. आता गड चढायला घेतलाय आपण. लय थंडी अजून थंडी लागते. आम्ही सगळे त्यांना गड चढतो. आताच चालू केला चढायला म्हणून एवढं काय नाही. वरती लय डेंजर आहे. आणि आम्ही चोर दरवाजातून जाणार आहे. चारी चोर दरवाजात जाणार आहे. चोर दरवाजात नाही जाणार ट्रॅकिंग करून. मला सगळं दाखवतो कसं काय होते. आणि बंटी कसा स्लो देखो. कमीत कमी 2 तासाची ट्रेकिंग आहे. आणि जर चोर दरवाजाने गेलो तर जास्त तास लागू शकतो मित्रांनो. हा काय तोरणा नाही राजगड तिकडे चालत जायचंय. बापरे मित्रांनो इकडे जायचंय. आणि आताशी आम्ही कुठे बघा दम लागतोय. संदेश इकडंच टाकलाय. तुझ्याकडे बॅग आहे तुझ्याकडे म्हणून. चल संदेश ट्रॅकिंग बॉल लेट्स गो. संदेश लेट्स गो. हा संदेश अजून आला नाहीये. केवढा खाली राहिलाय बघा. इकडे जायचं आपल्याला. आणि अजून आपण येतोय. कधी तिकडे जायचो. हा संदूक अजून येतोच. झाडा मागे पाणी पी संदूक. दम लागते बघ. कसली वाट. पायथ्यापासून इथपर्यंत अशीच वाट आहे अजून. महाराजांची गाणी लावतो मस्तपैकी आणि चालत राहतो. अजून लय लांब जायचं आपल्याला. तसे अर्धा तास झाला आम्हाला. 1.5 तास आहे अजून. अशीच वाट आहे. चला तर आम्ही थोडा स्टॉप घेतलाय. लय दम लागला. नाश्ता ब्रेक झाला होते. टी टाइम पण थोडा ब्रेक घेतला. लय दम लागला. आपण आलोय किल्ल्याजवळ आलो आता. एवढ्या वेळाने 1.5 तासानंतर आम्ही किल्ल्याजवळ आलो. हा आपला किल्ला राजगड. इथं अजून वर जायचंय. इथून असली गार हवा वाटते ना. असलं चांगलं वाटतंय ना
काय सांगू तुम्हाला. तुम्ही पण एकदा या. ट्रॅकिंगला ये. पाय दुखतात पण काय यायला तर हवंच. वरती सगळे स्टॉल बंद केलेत त्यांनी. वरती सगळे स्टॉल बंद केलेत कारण लय कचरा होते गाडावर, त्यामुळे त्यांनी सगळे स्टॉल बंद केलेत. खालूनच आम्हाला खायला आणि प्यायला आणायला लागले. सगळे स्टॉल वरती बंद आहेत सगळे. आता इथं बघा हे चालू झाले. डायरेक्ट दरी खाली बघितलं की डायरेक्ट दरी. पाय पडला ना तिकडं. डायरेक्ट तळ्यात डायरेक्ट कोसळत्या धारा होईल सगळं आपलं. कोसळत्या धारा. हे बघा असं कचरा भरून ठेवतात. म्हणजे काय बोलायचं. ट्रॅकिंगला तेवढीच मजा येते. म्हणजे जेव्हा असं उभा चढ येतो ना वरती, तेव्हा मग आमच्या संदूकची फाटती. संदूककडं मागं बॅग आहे, त्याच्या वाचण्या एवढी मागं पण बॅग आहे. त्या संदूक कसा चालला आमचं. आई शपथ. हे बघा इकडनं अजून एवढंच वर जायचंय. अजून एवढा वर जायचं आपल्याला. झाड पडले डायरेक्ट मुळापासून उपटले त्यांना. बघा तिकडे बघा ट्रॅकिंग करत जायचं. तिथला तो माणूस दिसतोय का, तिथून ट्रॅकिंग करत वर जायचंय. अवघड रस्ता आहे. हे बघा एवढा बारीक रस्ता आहे. एवढा बारीक आहे ना नुसतं पकडायसाठी. हे बघा असं चढत यायचंय खालपर्यंत. वरती बघा लय अवघड रस्ते, लय अवघड. पण मजा खूप येते आणि तेवढीच फाटते. दुःख कसा पुढे चालू डायरेक्ट उभं आहे बघा. अजून वर जायचंय. आता फोन ठेवतो नाही तर मग फोन बरोबर खाली जायचंय वरती. तर चला माझ्या बरोबर तुम्ही. फुल वरती जायचंय. मी एका हाताने व्लॉग आणि एका हाताने चढाई. आता आपण चोर दरवाजातून आतमध्ये आलोय. चोर दरवाजाच्या आतमधून आलो आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हनुमानजी. ट्रॅकिंग नंतर आता आपण गडावर पोहोचलो आहे. आता थोडा वेळ अजून थोडं वर जाऊ आणि थोडा बसू. चहा नाश्ता पिऊ. आम्ही चहा नाश्ता सोबतच आणले. चहा नाश्ता पिऊ, आराम करू आणि मग थोडा 1-1.5 तासाने खाली उतरू परत. कारण घरी पण जायचंय. उशीर होईल घरी जायला. मग असं उशीर नाही होणार. 9:30 वाजले. आरामात जाऊ. तर आमचा चहा नाश्ता झालाय. अजून हा नाश्ताच करतोय. एवढा वेळ लावतोय ना नाश्ता करायला संदूक. बघा हाताने 2 चमचे दिलेत तरी हाताने खातोय. आम्ही इथे सगळे चहा पोहे, पण पोहे सगळे थंड आहेत. सगळे थंड भेटतात. पोहे थंड भेटतात. चहा पण थंडच आहे. कारण इथं वरती आणा आणि 100 रुपये पोहे आहेत. वर आणायचे पण पैसे घेतात बहुतेक. आता कुठे चाललो आपण? बाले किल्ल्याला चाललोय. इथं पण ट्रॅकिंग. बाबू काय उभी डोंगर डायरेक्ट वरती. नाही वरती डोंगर बघा कशी आहे ते वरनं. बाले किल्ल्याला चाललोय. नीट चल. बाले किल्ल्यावरनं खाली उतरलोय. आता कुठं चाललोय अर्चला? सुवेळा माचीवर चाललोय. हे बघा इकडं अजून एवढं चालायचंय. बाले किल्ल्यावरनं आता आम्ही सुवेळा माचीवर चाललोय. बहुतेक तिकडं जास्त गर्दी नाही दिसत आहे कारण रोडवर कोणच नाहीये. त्यामुळं लवकर जाऊन येईल ना आमचं तिकडून. कसला भारी रोड आहे. आता मी इथं चाललोय. लय भारी. पण लय दमलो. क्रॅम्प येतात पायात. आपण गड उतरतोय. लय दमलोय.
आता गड आता सध्या उतरतोय, तुम्हाला गडाची पायथ्यापाशी जाऊन भेटतो. अंगात काहीच एनर्जी नाही आहे, काही म्हणजे काहीच एनर्जी नाही अंगात. मी खाली गेलो की तुम्हाला भेटतो. आता मी बंद करतो मोबाईल, चार्जिंग पण कमी आहे आणि खाली गेले कीच भेटतो. लय दम लागलाय, काहीच एनर्जी, बोलायला पण नाही. पाणी घ्यायचे, पाणी पण नाही आहे. आता बघू इथं कुठं पाणी भेटतंय का, तेव्हाच मग खाली जाऊन भेटतो. चार्जिंग लावतो, पॉवर बँकला पडतोय. अजून पोचलोच नाही खाली, लय दम लागतोय. पायात वात येतात नुसते क्रॅम्प्स, नुसते क्रॅम्प्स. एनर्जी इज व्हेरी लो. आम्ही उद्या एक रस्ता चुकलोय. का रस्ता चुकलो मित्रांनो, रस्ता चुकलो. सगळे दमलेत, नको येत ना. अरे थोडासा तू पुढे येते, नको. चल इथं रिस्क कशाला घ्यायची. चला मग आम्हाला गाडीवर मिळतो तुम्हाला. पोचलो मित्र, एकदाच पोचलो खाली. शपथ, जायला 2 तास, यायला 2 तास, वरती परत 2 तास फिरायला. बापू, तरी आम्ही जास्त मध्ये ब्रेक नाही घेतली, तरी आम्ही लागोपाठ आलो पाहिजे परत. एक कल्टी, एक जेवायला आता आलो एकदाच परत. ठीक आहे, अंगठे दुखतात, अंगठ्याचं पुढचं टोक असतं ना ते, उतारांवर सगळं दुखतंय. मेरा भाई देखो, देखो आ गया, देखो देखो आ गया. मित्रांनो आम्ही घरी चाललो आता. झाला आमचं गड बीड फिरून सगळा, आता घरी चाललोय. आता हा ब्लॉग इथंच एंड करतो आता, कारण एनर्जी पण नाही आहे, झोप आलेलं आहे. हा ब्लॉग इथंच एंड करतो. भेटूया तुम्हाला एक नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर कमेंट करून जावा, म्हणजे कसं मोटिवेशन भेटतं आम्हाला. चालतं, बाय बाय.